प्रशासन हे पदाधिकाऱ्यांच्या कधी विरोधात नसतं. साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये जे काही चालू आहे हे अत्यंत शर्मनाक बाब आहे. सकाळी परत त्यांचं एक पत्र आलं. आज या गावामध्ये किंवा मानतालुक्यातल्या कित्येक गावांमध्ये 200 रुपयाला एक पाण्याचा बॅरल विकत लोक घेत आहेत. पण 105 गावापैकी 56 गावांमध्ये आज टँकरची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ मॅडमनी माईक हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की मला या बैठकीमध्ये फक्त मी सूचना करायला आले, मी काय कोणाचं इथं काय ऐकून घेणार नाही. आणि ते 86 गावातले टेंडर जे आहेत त्याची सगळी यादी मी तुम्हाला देतो. ती जर कामं झाली असतील ती काय काम आहेत, मान अपमानापेक्षा आम्ही ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय. तिथला एक पत्रकार आहे सचिन शिंगाडे, त्यांनी उपोषणाला बसणार म्हणून आज हे काढले, मानमध्ये पत्रक दिले. धुळदेवमधील ग्राम तलाव नंबर 2 10ची बिघा दुरुस्ती करणे. भले दुष्काळ वाढला तर चालेल, लोक टँकरने पाणी करून किंवा किती हेपा करून मिळली तर चालतील, पण ही कामं ठराविक लोकांना मिळाली पाहिजेत. या भावनेतली कामं ओपन केली नाही. त्या महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे स्मार्ट शाळा, जिथं गोरगरिबांची मुलं चांगली शिकतात. 100 कोटीच्या कामाची अनियमितता गैरव्यवहार झालाय, अशा पद्धतीची मी तक्रार विभागीय आयुक्त पालकमंत्र्यांकडे केलेली आहे. पण त्या तिथून निघून अक्षरशः पळून गेल्या. 25 वर्षी जिल्हा बँकेला मी संचालक म्हणून निवडून येतोय, जिल्हा परिषदला 4 टर्म निवडून येतोय. त्याच्यानंतर जर काही लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर हायकोर्टामध्ये पण मी त्याच्यामध्ये रिट दाखल करणार आहे. सातारा शहरातील सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे सगळे पत्रकार बांधव आपण उपस्थित आहात. मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, साधारण सातारा जिल्हा परिषदचे इलेक्शन झाल्यापासून ते आत्तापर्यंत जे काही प्रकार चालू आहेत, प्रशासन हे पदाधिकाऱ्यांच्या कधी विरोधात नसतं किंवा असलं नाही पाहिजे. प्रशासन आणि पदाधिकारी हे 2 रथाची चाकं असतात आणि त्यांनी समन्वयानं काम केलं तर लोकांचं काम होत असतं. पण मला परवा 29 तारखेला एक वेगळा अनुभव आला आणि तुम्ही पण सगळ्या तुमच्या माध्यमातून पण अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये आणि ज्या यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत जिल्हा या जिल्ह्याकडे बघितलं जातं, या जिल्ह्यामध्ये कधी असे प्रकार कधी पाठीमागे इतिहासात किंवा स्थापनेपासून कधी घडले नाहीत. बाकीच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जर असे काही प्रकार झाले तर ते लोक म्हणतात की आम्ही समजू शकतो. हे मी नाही म्हणत, तर ज्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना काल मंत्रालयामध्ये आणि काही मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी भेटलो, त्यांनी मला सांगितलं की हे जे प्रकार तुमच्या जिल्ह्यात चालू आहेत हे इतर कुठल्या जिल्ह्यात असते तर एक वेळ समजू शकलो असतो आम्ही, पण साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये जे काही चालू आहे हे अत्यंत शर्मनाक बाब आहे. 29 तारखेला म्हणजे मला साधारण 27 तारखेला एक पत्र आलं आमच्या मानच्या पंचायत समितीच्या BDOचं, आणि त्यांनी सांगितलं की 29 तारखेला जिल्हा परिषदच्या CO या मान तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि ते टंचाईची आढावा बैठक घेणार आहेत. नंतर 28 तारखेला दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्यांचं एक पत्र आलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे टंचाईची आढावा बैठक रद्द केली. मला इथं DPDC आहे, त्यात लिहिलं पालकमंत्री महोदय यांनी स्वतः आढावा बैठक घेतली आणि त्यामुळे आम्ही इथली बैठक तुमची आढावा बैठक रद्द केली आणि मी फक्त पाहणी दौरा करणार आहे. दुपारी 1:30 वाजता मी आणि आमच्या तालुक्याचे सभापती एका लग्नामध्ये होतो, लग्नाचा दिवस होता, फार मोठी तीच होती, आणि दुपारी 1:30च्या दरम्यान आम्ही BDOना फोन केला की पाहणी दौरा झाला का. आणि अजितराव बसा ना, खुर्ची देऊ का. या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम परत गेल्या का. त्यावेळी त्यांनी BDOनी सांगितले की नाही, त्यांची टंचाईची आढावा बैठक हे सभागृहामध्ये होणार आहे. आम्हाला फार आश्चर्य वाटलं की लोकशाहीमध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून आलेत तर त्यांना वगळून बैठक कशी होऊ शकते. आम्ही BDOना विचारलं की त्यांना विचारा की तुमच्या बरोबर सभापती सकाळी बसून होते आणि तुम्ही परत जाणार आहे साताऱ्याला आढावा बैठकीला असं सांगितलं आणि तुम्ही परत निघालाय आणि मग आता तुम्ही पंचायत समिती आढावा बैठक कशी काय घेताय. तर त्यांनी आम्हाला असा निरोप दिला आणि व्हॉट्सअपला मेसेज केला आणि असं सांगितलं की आता 3 वाजता मी तुमची आढावा बैठक घेते, तुम्ही सगळे या. आम्ही सगळे
पाचीच्या पाची जिल्हा परिषद सदस्य, 10 पंचायत समिती सदस्य सगळ्यांना निरोप पंचायत समितीमधनं दिले. मला पण 1:30 वाजता व्हॉट्सअपवर मेसेज आला की आता 3 वाजता तुमची बैठक आहे. आणि या बैठकीला मी सभापती, आमचे सगळे सदस्य आम्ही गेलो. बैठकीला गेल्यानंतर सभापतींनी सुरुवातीला सांगितलं की मॅडम, तुम्ही जो नियोजित दौरा केला होता, ठरवलाय, या 8 गावांमध्ये आपण जिथं गेलो तिथं ग्रामसेवक सगळे उभे आहेत आणि सरकारी अधिकारी आहेत आणि काही लोक आहेत की ते ग्रामसेवकाने आणलेले आहेत. तो खरा आढावा तुम्हाला कळणार नाही. तर तुम्ही माझ्यावर पांगरीसारख्या गावामध्ये, कालच काही पत्रकार त्या गावात गेले होते, त्यांनी तिथले व्हिडिओज काढले, लोकांची परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवले. तर तुम्ही पांगरीमध्ये माझ्यावर चला. पण सभापती त्यांना जाणीवपूर्वक पांगरीसारख्या गावामध्ये घेऊन गेले. तिथं गेल्यावर त्यांनी बघितलं त्या गावातली सगळी लोक अक्षरशः त्यांच्या सगळ्या म्हणजे असे धावून आले. त्यांनी सांगितलं की सगळं दूषित पाणी आहे. आज या गावामध्ये किंवा मान तालुक्यातल्या कित्येक गावांमध्ये 200 रुपयाला एक पाण्याचा बॅरल विकत लोक घेत आहेत. 56-57 गावांमध्ये टँकरची मागणी आहे. फक्त आपण 17 टँकर आतापर्यंत दिलेत आणि बाकीच्या गावांमध्ये आपण टँकरची मागणी असताना सुद्धा टँकर देत नाही. कारण टँकरची संख्या जर वाढली तर काही ते महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र जाईल की मान तालुक्यामध्ये अजून सुद्धा टंचाईची तशीच परिस्थिती आहे. कारण 105 गावापैकी 56 गावांमध्ये आज टँकरची मागणी आलेली आहे. मग हे चित्र लपवायसाठी आपण करताय काय, अशा पद्धतीने सभापतींनी खेद व्यक्त केला. त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ मॅडमनी माईक हातामध्ये घेतला आणि त्यांनी सांगितलं की मला या बैठकीमध्ये फक्त मी सूचना करायला आले, मी काही कोणाचं इथं काय ऐकून घेणार नाही आणि मला फक्त सूचना करायची आहेत आणि मी ग्रामसेवकांना काही सूचना करणार आहे असं सांगून त्या 1-1.5 मिनिट फक्त बोलल्या. त्यानंतर मी माईक हातामध्ये घेऊन मी त्यांना सांगितले की मॅडम, सूचना करून आणि ग्रामसेवकांशी बोलून टंचाई कधी संपणार नाही. तर गावामध्ये नक्की काय घडतंय हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. तिथल्या लोकप्रतिनिधींचं काय म्हणणं आहे. आता इथं पंचायत समिती सदस्य काय धावत पडत आले, जिल्हा परिषद सदस्य काही जमलेत. फार शॉर्ट नोटीसमध्ये म्हणजे 1 तासामध्ये कळवल्यावर सुद्धा आम्ही 3 जिल्हा परिषद सदस्य तिथं आलो होतो. मी, सोनालताई पोळ आणि आमच्या शीतल रणपिसे आणि पंचायत समितीचे 7 सदस्य आले होते. 10 पैकी 6 आले होते. 6. तर या सगळ्या लोकांचं थोडं तर तुम्ही ऐकायला पाहिजे. किंबहुना किंवा 4 विषय मी टंचाईसाठी मांडतोय जे फार महत्त्वाचे आहेत, तर ते तर तुम्ही ऐकून घ्यावेत. त्यातला मी पहिलाच विषय मांडायला सुरुवात केली की तुम्ही जे तुमच्या भाषणामध्ये आत्ता बोललाय की जलयुक्त शिवारचे कामं झाल्यामुळं या तालुक्याचे टंचाई कमी झाले आणि मागच्या वर्षी जिथं 80 टँकर होते तिथं आता फक्त 17 टँकर आहेत. हे जे तुमचं भाषण आहे यामध्येच मी त्यांना सांगितलं की मॅडम, अजून तुम्ही सांगताय एवढं सत्य नाही. तर जलयुक्त शिवारची या तालुक्यामधली जवळजवळ 12 कोटी रुपयाची 86 गावातली ही 14 महिन्यापूर्वी शासनानं प्रमा दिली, टेंडर मंजूर केली आणि ते 86 गावातले टेंडर जे आहेत त्याची सगळी यादी मी तुम्हाला देतो. ती जर कामं झाली असतील ती काय काम आहेत, तर पाणी पुरवठा विहिरीच्या बाजूला बंधारा बांधणे, एखादा गावातला पाझर तलाव आहे तो दुरुस्त करणे, नवीन गरज आहे तिथं सिमेंट बंधारा बांधणे, पाझर तलाव बांधणे, अशी कामं आहेत. आणि साधारण 11 कोटी 39 लाख रुपयाची कामं आहेत. आणि ही कामं जर झाली असती तर अजूनही आपल्यातल्या या भागातले टँकर कमी झाले असते. दुष्काळमुक्ती, चाराचे टंचाई जे आहे त्याच्यापासून मुक्ती मिळाली असते. असं म्हणल्यावरती त्यांना फार राग आला. कारण आधीच सभापतीच्या भाषणात त्या विचलित झाल्या होत्या की सभापतीने जे पाण्याच्या टंचाईबद्दल सांगितलं आणि त्या फार विचलित झाल्या. आणि आपण बघितलं असेल, मान अपमानापेक्षा आम्ही ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिले त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं माईक हातातून काढून घेतला, लोकप्रतिनिधीचा अवमान करायचा प्रयत्न केला, तर याच्या संदर्भामध्ये मी सन्माननीय विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुटकर साहेब यांच्याकडे काल याचिका दाखल केली आहे. माझी नमुन्यामध्ये त्याची कॉपी आपल्याला देतो. त्यामध्ये मी जे आमचे कलम आहेत लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये, कलम महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 258, कलम 263, 264, 265 अन्वये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची कार्य व कर्तव्य आणि त्यातल्या कसूर या संदर्भातली जी कलम आहेत याच्या अनुषंगाने त्यांच्याकडे मी तक्रार अर्ज दाखल केला आहे. आणि त्यांच्याकडे मी सगळं सविस्तर माहिती सांगितली. त्यामध्ये मी त्यांना पहिला मुद्दा, त्याचबरोबर मी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानित शंभूराज देसाई साहेब यांना कालही भेटलो आणि त्यांनाही मी सगळी माहिती
आणि या संदर्भातली माहिती दिली आणि ज्या काही घटना आहेत मी आपल्याला पुढे सांगणार काय काय घडले ते सांगितलं. त्यांनी सन्माननीय जिल्हाधिकारी यांना आपण स्वतः याबाबत चौकशी करा, स्वतः बघा, चौकशी करा, अहवाल सादर करा असं काल जिल्हाधिकारी साहेबांनी काल पत्र दिलं. तेच मी आता द्यायला गेलो होतो, त्यामुळे थोडासा उशीर झाला. तर यामध्ये टंचाईच्या संदर्भामध्ये मी त्यांच्याकडे जे मुद्दे मांडत होतो त्यातला एक मुद्दा मी आपल्याला सांगितला. दुसरा मुद्दा मी काय मांडत होतो, मला विषय फार आता अवंतर न्यायचा नाही. दुसरा मुद्दा मी मांडत होतो की चारा टंचाईच्या अनुषंगाने आता लोकांची पिकं हातातोंडाला आलेत आणि तुम्ही उपसा बंदीच्या नावावरती सगळी सरसकट कनेक्शन तोडणार. म्हणजे आता चारा ज्यातनं निर्माण होणार आहे तो चारा जर तोडला, चारा जर संपवला, जे अन्नधान्य थोडंफार लोकांच्या घरात येणार आहे ते जर दिलं नाही तर तुम्हाला अन्नधान्याची पण टंचाई होणार आणि चारा टंचाई होऊन पण चारा विकत आणावा लागेल किंवा पुन्हा जनावरांच्या छावण्या उभ्या कराव्या लागतील. तर ते तुम्ही करू नका. तर तुम्ही आता शेवटचं पीक आहे लोकांना काढू द्या, ह्याचीच मागणी होती. दुसरा विषय मी मांडत होतो की जे टँकर भरायचा एकच स्रोत आहे, वाटेल की अख्ख्या मान तालुक्यातले सगळे टँकर दहिवडीच्या मोरेमाळ्यामध्ये एका ठिकाणी भरले जातात. म्हणजे मार्डीचा पण टँकर तिथं भरला जातो, मलवडीचा पण आंधळीच्या वरच्या भागातला टँकर तिथंच भरला जातो आणि जिथं जिथं टँकर चालू आहेत त्या 17 गावातले टँकर तिथून भरले जातात. यातलं अंतर कमी करायसाठी वेगवेगळे फिडिंग पॉईंट्स तुम्ही निर्माण करा आणि तुम्ही तिथं टँकर भरा जवळजवळ 5 किलोमीटर 7 किलोमीटर अंतरामध्ये. पण ही कुठली गोष्ट त्यांनी ऐकून घेतली नाही. तर त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने जे अधिकाऱ्यांनी करायला नाही पाहिजे असं बिहेवियर केलं. लोकशाहीला आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा अवमान करायचा प्रयत्न केला. तर या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून मी जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि विभागीय आयुक्तांकडे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. मी आता जे 4 मुद्दे सांगत होतो त्यातला पहिला मुद्दा मी जलयुक्त शिवारचा आपल्याला सांगितला. त्याचबरोबर जिल्हा नियोजनमधून DPDC मधून ती आपल्याला सगळी यादी देतोय. या DPDC मधून पण कधी जिल्हा वार्षिक योजना सन 23-24 म्हणजे आता साल चालू आहे 26-27, 23-24 मध्ये मान खटाव मतदारसंघातील ही एवढी कामं जी मंजूर झाले. तर कामांचे स्वरूप काय आहेत तर बघा, एक उदाहरण म्हणून एक सांगेन. मोजे धुळदेव म्हणजे धुळदेव आता एक बघितलं असेल की आजच एक तिथला एक पत्रकार आहे सचिन शिंगाडे, त्यांनी उपोषणाला बसणार म्हणून आज हे काढले, मानमध्ये पत्रक दिले. हे धुळदेव हे सचिन शिंगाडेचं गाव आहे, आपला पत्रकार बांधव आहे. ते या धुळदेवमधील ग्राम तलाव नंबर 2 10ची बिघा दुरुस्ती करणे. म्हणजे हे जर काम 23-24 मध्ये झालं असतं तर पाऊस किती पडला माहिती, यावेळी पहिल्यांदा मान तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडला. तर त्या तलावामध्ये पाणी साठलं असतं. 15,52,000चं काम आहे, त्याचे साधारण 10 लोकांनी टेंडर भरले. असे या साधारण 14 काम आहेत 4,37,00,000 रुपयाचे. हे 23-24 मधली मंजुरी काम आहेत. याचे कुठल्याही पद्धतीची टेंडर झाली असताना 14 महिन्याची टेंडर ओपन केली. ही जर कामं झाली असते तर तिथल्या कितीतरी दुष्काळ कमी व्हायला मदत झाली असती. याच्याशिवाय मी सांगितलं की ते जलयुक्त शिवार बरोबर जलयुक्त शिवार योजना ही आहे बघा. जलयुक्त शिवार योजना ही सुद्धा जलयुक्त शिवार अभियान 2 जे महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे की जलयुक्त शिवारची कामं करावेत. त्यातनं मान तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आम्ही काम केलं. पाणी फाउंडेशन काम केलं, नाम फाउंडेशन काम केलं, लोकसभागातून फार काम केलं. त्याच्यातलं 23-24 मध्ये ही जी कामं आहेत ती साधारण किती कामं आहेत तर 66 कामं आहेत. 88 कामं होती एकूण, 62 कामं आहेत. आता मी समोर यादी देतोय तुम्हाला. ही 11,39,00,000 रुपयाची कामं आहेत. या कामाची सुद्धा 22-23 मध्ये प्रमा मिळाल्या आणि ह्या 12 कोटीच्या कामाचे टेंडर होऊन 14 महिने झाले. पण ही 12-13, 10-12 लोकांनी कामं भरली आणि म्हणून ही कामं ओपन करायची नाहीत, ही तशीच ठेवायची. भले दुष्काळ वाढला तर चालेल, लोक टँकरने पाणी पुरवून किंवा किती हेपा घालून मिळली तर चालतील, पण ही कामं ठराविक लोकांना मिळाली पाहिजेत. या भावनेतनी कामं ओपन केली नाहीत. त्यामुळं दुष्काळवाढीला त्यांनी फार केले. खरं तर हे फार चुकीचं काम केलंय, हे सुद्धा मी त्यामध्ये मांडलं. मानमध्ये पहिल्यांदा मगाशी मी सांगितलं की पाऊस जास्त झाला आणि पूर हानीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने 17 ऑक्टोबर 2025 आणि या दिवशी एक GR काढला आणि दुसरा GR हा त्याच्यामध्ये साधारण बघा 17 ऑक्टोबरला जो GR काढला त्यामध्ये 41 कामं आणि 25 कोटी रुपये हे रस्ते दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सरकारनं मान तालुक्याला दिले. आणि आणखी एक GR काढला, तो किती तारखेला काढला तर 31 ऑक्टोबर
25ला हा GR काढला आणि या GR मध्ये नुसार साधारण 43 कामं आहेत. ह्या 43 कामाला 16 कोटी रुपये हे मंजूर केले. म्हणजे असे एकूण 25 आणि 43 जवळजवळ 25 आणि 43 जवळजवळ 49 कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारने मंजूर केले. याचे 6 महिन्यापासून निविदा भरून झालेत. लोक इतक्या वाईट रस्त्यावर हे जे पाण्याचे टँकर आहेत हे सुद्धा या रस्त्यावरून जात आहेत. हे जर कामं पूर्ण झाली असती, आज टेंडर झाले असते, तर या कच्च्या रस्त्यावरून किंवा ज्या रस्त्यानं खड्डे पडलेत त्याच्यावरून लोकांना जावं लागलं नसतं. अशा पद्धतीनं सगळे जवळजवळ 59 कोटी रुपयाची कामं निविदा मंजूर होऊन गेले 6 महिन्यापासून 12 महिन्यापर्यंत मंजूर असून सुद्धा ओपन केली जात नाही. हे सगळे मी मुद्दे मांडत होतो आणि हे मुद्दे त्यांना ऐकून घ्यायचे नव्हते म्हणून त्यांना राग आला. याच्याशिवाय आपण जर बघितलं असेल, खरं तर थोडं टंचाईशी हा रिलेटेड विषय नाही, पण एक विषय की या महाराष्ट्र सरकारचा एक उपक्रम आहे स्मार्ट शाळा, जिथं गोरगरिबांची मुलं चांगली शिकतात. त्यामधली बी थोडीशी माझ्याकडे यादी जेवढी उपलब्ध झाली ती मानखटावमधली साधारण 20-25 मध्ये सातारा जिल्हा परिषदमधून 9 कामं जी मंजूर झाली हे स्मार्ट शाळा बांधकाम आहेत. यामध्ये 74 लाखापासून 23 लाख 25 लाख असे साधारण 4.5 कोटी रुपयाची कामं आहेत आणि 9 शाळा आहेत. या 9 शाळांची कामं सुद्धा टेंडर झालेत. हे पण 8 महिने झाले याला. ह्याचे सुद्धा कामं ओपन केले. याच्याशिवाय अजून भरपूर काम आहेत की जे माझ्याकडे आज उपलब्ध नसल्यामुळे मी बोललो नाही, म्हणून सांगितलं की 60 कोटी रुपयाच्या कामाची या प्रशासकीय कालखंडामध्ये, कारण मागचा पिरियड जो आहे हा प्रशासक कालखंड, त्यावेळी लोकप्रतिनिधी कोण नव्हते, त्यावेळी CO ह्याच जिल्हा परिषदच्या मुख्य कार्य अधिकारी ह्याच अध्यक्ष होते. म्हणजे ज्यावेळी मिटिंग व्हायची त्या अध्यक्ष म्हणून पण त्यांची सही असायची, प्रशासक म्हणून, आणि त्या CO पण असायच्या आणि बाकीचे सगळे अधिकारी होते. या प्रशासकीय कालखंडामध्ये जवळजवळ 100 कोटीच्या कामाची अनियमितता गैरव्यवहार झालाय. अशा पद्धतीची मी तक्रार विभागीय आयुक्त पालकमंत्र्यांकडे केलेली आहे. या सगळ्याची चौकशी होऊन जे संबंधित असतील, ज्यांच्यामुळे हे नुकसान झाले, ह्या नुकसानाची चौकशी करून शासनाच्या नियमामध्ये तरतूद आहे, ज्याच्यामुळं सरकारच्या पैशाचा अपव्यय झाला असेल, नुकसान झालं असेल, हे त्याच्याकडून वसूल केलं पाहिजे, किंबहुना त्याच्या संदर्भात त्याच्यावर तशी कारवाई करायला पाहिजे. तर अशा संदर्भाची मी दोघांकडे पण तक्रार केलेली आहे आणि या तक्रारीची माहिती आपल्याला द्यावी. आणि आम्ही किती राजकारण या दुष्काळामध्ये करत नाही असं जर CO मॅडम त्याशी भाषणामध्ये म्हणलं मी राजकारण करत नाही, तर मग राजकारणाचा विषय कुठे? त्या अधिकारी आहेत, आम्ही पदाधिकारी आहेत. त्यांनी मी एखादी जर सूचना मांडली तर ऐकून घ्यायला पाहिजे, तिथं सांगायला पाहिजे की तुम्ही चुकीचं मांडताय किंवा ही गोष्ट मांडताय ती खरी नाही आहे. त्यांना तो अधिकार आहे, माझं सगळं ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी म्हणायला पाहिजे की तुम्ही जे मांडताय ते चुकीचं मांडताय किंवा नाही आहे. पण मी राजकारण करत नाही. राजकारण करणं हे तुमचं कामच नाही. राजकारण करण्याला आम्ही किंवा लोकशाहीमधली जी मंडळी आहेत, प्रशासन आणि आम्ही, हे एकमेकाचे कधीच विरोधक नाही. प्रशासनाचं काम आहे की लोकप्रतिनिधी किंवा जे लोक भावना मांडतायत, जी लोकांची भावना आहे, मी माझ्या 40,000 लोकांच्यातून निवडून आलोय, त्यांची जी भावना आहे किंवा त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी ज्या अडचणी मांडतोय, ह्या अडचणी प्रशासनाने समजून घेतल्या पाहिजे आणि त्याच्या उपाययोजना केली पाहिजे. म्हणजे फक्त बैठकीचा फार्स न करता त्यांनी खरं तर त्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून याच्या उपाययोजना काय करायला पाहिजेत याच्या संदर्भात आमच्याशी बोलायला पाहिजे होतं, तिथं असणाऱ्या सगळ्या लोकांशी बोलायला पाहिजे होतं. पण हे काही झालं नाही. फक्त लोकप्रतिनिधीचं अवमान करायचं काम झालं आणि किंबहुना त्यांना जो राग आहे तो राग याच्यासाठी होता की हे जे 100 कोटीची जी कामांच्या संदर्भामध्ये अनिल देसाई बोलतील किंवा जे मांडतील त्याच्यावर आपण उत्तर देऊ शकत नाही, म्हणून त्या तिथून निघून अक्षरशः पळून गेल्या. हे काय बरोबर नाही, असं निषेधार्ह बाब आहे आणि हे सगळं मी शासनाकडं आणि पालकमंत्र्यांकडे मांडलंय आणि मला खात्री आहे की त्यांच्याकडून मला इथं याच्यामध्ये न्याय मिळेल, माझ्या मानखटाव तालुक्यातल्या लोकांना न्याय मिळेल. शेवटी मी कार्यकर्ता साधारण 30-35 वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतोय. आपणही बघितलं असेल 25-25 वर्ष जिल्हा बँकेला मी संचालक म्हणून निवडून येतोय, जिल्हा परिषदला 4 टर्म निवडून येतोय आणि त्यामुळे मी शेवटपर्यंत ह्या जर गोष्टींची कारवाई व्हायसाठी मग आता बघतोय, लोक आयुक्तांकडे पण तक्रार करतोय. याच्यानंतर जर काही लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर हायकोर्टामध्ये पण मी याच्यामध्ये रिट दाखल करणार आहे. पण शेवटी माझ्या भागातल्या जनतेला न्याय मिळून आणि दुष्काळामध्ये त्या लोकांना दिलासा द्यायचं मी प्रामाणिकपणे काम केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगण्यासाठी मी आज बोलवलंय. या लोकांच्यावरती जे यामध्ये दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्याकडे हे पैसे ज्याचं नुकसान झाले, मानखटावच्या आमच्या लोकांचं जे पैसे नुकसान झाले
हे पैसे यांच्यावर वसूल केले पाहिजेत अशी माझी या निमित्तानं मागणी आहे.